राज्यामध्ये सध्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही ह्या प्रकरणाचे पडसाद उमटलेले आहेत। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल मिळणार नाही असा कायदा करा असे निर्देश कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाला दिलेत। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी हे 80 ते 90% त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळात ते परत तेच गुन्हे करतात। 2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका असा कायदा केला होता। तो 2-3 वर्ष अस्तित्वात होता, मात्र कालांतराने न्यायालयाने रद्द केला। याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे। अशा घटना मागच्या काही काळामध्ये झालेल्या आहेत आणि म्हणून यातले जे आरोपी आहेत त्या आरोपींना कुठे पॅरोलवर सोडू नये, एकदा अटक झाल्यानंतर त्यांना पुन्हा बाहेर काढू नये, अशा पद्धतीने चर्चा या ठिकाणी झाली। आणि या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत सरकारच्या वतीने की असे जे असे जे आरोपी आहेत, सांगायचं ना दादा, अशा वेळी ते लहान मुलींवर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, 5 वर्षाचे आहेत, 3 वर्षाचे आहेत, 10 वर्षाचे आहेत, आणि म्हणून त्यांना एकदा अटक झाली की त्यांना पॅरोल देऊ नये, त्यांना बाहेर सोडू नये। कारण असं लक्षात आलं की हे आरोपी पुन्हा तशा घटना करतायत, तसेच प्रकार करतायत, तसेच अत्याचार करतायत, आणि म्हणून या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे विनंती करणार आहोत। आजही कानावर आल्या आहेत काही घटना। काल आणि आज महिलांवर होणारे अत्याचार, मुलींवर होणारे अत्याचार हे वाढत चालले आहेत। त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा, शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी, सुरक्षितता, आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर अंगावर काटे येतात। तेव्हा कडक कायदा करा, चौरंगा करा, यांचा चौरंगा करा, यांना दुसरी शिक्षा नाहीच, नाही त्यांचं लिंग कापून सोडून द्यायला। हे जेवढे लिंग पिसाट नालायक राक्षस आहेत ना, यांचं खरंच लिंग कापा, नाही त्यांचा चौरंगा करा, तेव्हा हे सुधारतील, नाही तर हे सगळं थांबणार नाही। हे थांबायला कडक कायदा पाहिजे, कडकच्या कडक शिक्षा पाहिजे, कायद्याचं एवढं भय पाहिजे की एखाद्या मुलीकडे बघण्याच्या आधी त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे, तरच आमच्या मुलीबाळी, आमच्या नातीबाळी, आमच्या सुना या सुरक्षित राहतील। तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमच्या मुलीबाळींची, आमच्या नातींची सुरक्षा करा, कडक कायदा करा। लैंगिक अत्याचारातील आरोपींना आता जे आहे तो पॅरोल मिळणार नाही, तर ही स्वागताची गोष्ट आहे। कारण त्यांना जर पॅरोल मिळाला नाही, त्यांना जर सुट्टी मिळाली नाही, तर तो एक कायद्याचा धाक त्यांना बसेल आणि यापुढं तरी अशा पद्धतीचं कृत्य केलं जाऊ नये किंवा इतरांनी करू नये, हा जो आहे तो याच्यातून संदेश जाईल। त्यामुळे आजच्या निर्णयाचं स्वागत आहे, परंतु मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगेन की शक्ती कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा। फक्त पॅरोलची सजा जी आहे ती किंवा पॅरोलची रजा जी आहे ती कॅन्सल करून चालणार नाही, तर ताबडतोब या नराधमांना, दोषींना जी आहे ती शिक्षा झाली पाहिजे आणि तशी कायद्यामध्ये तरतूद होणं, तसा कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि